आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही माणसं किती आतल्या गाठीची असतात नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय याचा थांग पत्ताच लागत नाही. बोलायचंय, वागायचंय, त्यांच्या बोलण्यावरून कधी कधी असं वाटतं हे किती चांगले असतात, पण जेव्हा वागणं दिसतं तेव्हा कळतं अशा माणसांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? हे बघा मॅडम, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते स्पष्टपणे बोला प्लीज. मी स्पष्टच बोलते आणि जे बोलते तेच करते, तुझ्यासारखं नाही. पण मी काय केलंय? काय केलंय? अगं सगळं तूच तर करतेस. घरात जे काही वादळ येतं ते तुझ्यामुळेच येतं. या घरातली शांतता तुझ्यामुळेच तर भंग झाली. मॅडम प्लीज, तुम्हाला जर माझी कोणती गोष्ट खटकत असेल ना तर मला सरळ सांगा. उगाच कोड्यात नका बोल. मी नाही कोड्यात बोलत, मला सवयच नाही. पण सगळ्यांना कोड्यात पाडायची सवय तुला आहे. सगळ्यांसमोर मोठा आव आणत बोलत होतीस ना की जोपर्यंत अंजलीचं लग्न होत नाही तोपर्यंत मी देवांच्या जवळ सुद्धा जाणार नाही. तुझ्या मामाला वचन दिलंस ना तू. मग काय झालं? एका दिवसात वचन मोडलं. मॅडम, मी त्या रूम मध्ये झोपले याचा अर्थ मी शब्द मोडला असं नाही. मी सरांची बायको आहे, त्यामुळे त्या रूमवर माझाही हक्क आहे. मी तिथे नाही झोपणार तर कुठे झोपणार? आणि राहिला प्रश्न शब्द दिल्याचा, तर मी दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो ग, खरंच तू दिलेला शब्द पाळलायस. आय कॅन क्लिअरली सी दॅट. ग्रेट. पण तुला कळतंय का या सगळ्याचा परिणाम नक्की काय होणार आहे? जे वचन दिलेस ते पूर्ण करण्याच्या नादात तुझा नवरा तुझ्यापासून दूर जाईल. त्याचं काय? आता बघ, तू तुझं वचन कसं पूर्ण करतेस ते. एक मिनिट भैरवी मॅडम, मी खात्रीने तुम्हाला सांगते की मी दिलेला शब्द सुद्धा पाळेन आणि देवांश सरांपासून दूर सुद्धा जाणार नाही. तुम्ही विसरलात का की आमची गाठ ही देवाने बांधली, त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ती गाठ कोणीही तोडणार नाही. हाय अंजली. हाय देवांश, आय एम सो सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला आणि सईला खूप त्रास होतोय ना. एकमेकांपासून दूर राहावं लागतंय. बघा ना, मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला ना तरी काही ना काहीतरी गडबड होतेच. आधी लग्नाच्या वेळी इतका त्रास झाला आणि आता हे असं. कसं आहे ना अंजली, आता आपण सगळेच खूप वियर्ड सिच्युएशन मध्ये आहोत. पण हे सगळं फक्त तू नीट करू शकतेस. मी
हो पण माझ्या हातात काय आहे देवांश? अंजली, सगळं तुझ्याच हातात आहे. हे काय आहे? आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. बघ उघड. हे सगळे आपल्या सिटीज मधले बेस्ट बिझनेसमॅन. इनफॅक्ट मी त्यांना पर्सनली ओळखतो. सगळी चांगली मुलं आहेत. तू यातला कुठलाही मुलगा चूज कर, तुझ्यासाठी चांगलाच असेल. देवा, तू अंजलीसाठी स्थळ बघतोय? आता आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे म्हटल्यावर आपल्याला काहीतरी करायलाच हवं ना, नाही अंजली? हो देवांश, पण या सगळ्याची इतकी घाई का करतोय आपण? हे बघ, लग्न म्हणजे काही बाहुला बाहुलीचा खेळ नाही. नीट वेळ घेऊन विचार करून हा डिसिजन घ्यायला हवा. अंजलीचं लग्न आपण करूच, त्यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहेत. पण मुलगा कसा करेक्ट असला पाहिजे, त्याची फॅमिली चांगली असली पाहिजे, या सगळ्याचा विचार आपण करायला हवा ना. करेक्ट आहे तुझं, अगदी करेक्ट आहे. पण कुठल्या रॅन्डम मुलांचे फोटो नाही आणले ते. खूप चांगल्या फॅमिलीला बिलॉंग करणारे मुले आहेत. मी पर्सनली ओळखतो त्यांना. अँड ट्रस्ट मी, यातल्या कुठल्याही मुलाला जर अंजलीने सिलेक्ट केलं तर ते रिग्रेट करणार नाही, याची गॅरंटी मी देतो. अरे पण तिच्या आई बाबांचं काय? त्यांचं मत विचारात घ्यायला नको का? आता अंजलीच्या बहिणीनं जर यापैकी कुठल्या एका मुलाला अप्रूव्ह केलं तर मला नाही वाटत मामांना म्हणजे अंजलीच्या वडिलांना काही प्रॉब्लेम असेल. आणि राहिला प्रश्न अंजलीच्या आईचा, तर यातली सगळी मुलं खूप रिच आणि हाय स्टँडर्ड फॅमिलीला बिलॉंग करतात. त्यामुळे अंजलीच्या आईला न आवडण्याचा काही चान्सच नाहीये. ताई, आणि तुमचा देवांशवर विश्वास आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? त्यांनी सगळा विचार करून नंतरच ही मुलं निवडली असणार, हो ना? देवा, तू ही जबाबदारी घेतलीस ना, मला खरंच खूप बरं वाटलं. सगळी चिंताच मिटली बघ. आता अंजलीसाठी एक छानसा मुलगा निवडूया आणि धूम धडाक्यात तिचं लग्न लावून देऊया. अंजली, तू बघ तुला कुठला मुलगा आवडतो यातला. तुला जो कुठला मुलगा आवडेल आपण त्याला भेटू, त्याच्या फॅमिलीला भेटू. पुढे जे काही प्लॅन करायचं आहे ते सगळं नीट प्लॅन कर. ओके? देवांश, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या लग्नासाठी मुलं बघताय, पण मला यातल्या कुठल्याही मुलाशी लग्न नाही करायचं. म्हणजे लग्न करायचं नाहीये म्हणजे? तुला काय आयुष्यभर तुझ्या बहिणीसोबतच राहायचं आहे का तिच्या घरी? सर, सर प्लीज तुम्ही शांत व्हा ना. तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या. अंजली, तुला यातला एकही मुलगा नाही आवडलाय का? अगं तसं नाहीये सई, पण ही सगळी मुलं चांगलीच असतील. आय मीन, आता देवांशने चूज केली तर सगळीच मुलं चांगली असतील. पण आता माझ्या प्रायोरिटीज बदलल्या. म्हणजे मला आधी पैसा, स्टेटस, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटायच्या. या गोष्टींचं अट्रॅक्शन होतं. पण आता तसं नाहीये.
मला वाटायचं पैसा असेल तर सगळ्या गोष्टी विकत घेता येतात. एखाद्या रिच मुलाशी लग्न करणं हे माझं ड्रीम होतं. पण देवांश, आत्ता तसं राहिलं नाहीये. सईने माझे डोळे उघडले. आता मला चांगलंच कळलं, या सगळ्यापेक्षा आपल्या आजूबाजूची माणसं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला अशा कुठल्याही रिच मुलाशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये देवांश. मला माझ्यावर प्रेम करणारा, मला सांभाळून घेणारा, समजणारा आणि माझ्यावर विश्वास दाखवणारा असा मुलगा हवा. वा अंजली, मला वाटली होती तेवढी बुद्धू नाहीयेस तू. तुला तुझं डोकं वापरता येतं. गुड, आय एम इम्प्रेस्ड. देवांश, मला चांगलंच माहितीये की माझं लग्न तुमच्यासाठी आता हेडेक झालं. सईने माझ्या आईबाबांना दिलेल्या शब्दामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा आलाय. आणि जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत हा दुरावा मिटणार नाही. आय नो माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, बट डोंट वरी. मी आता एक असा डिसिजन घेतलाय ज्यामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कुठल्या निर्णयाबद्दल बोलतेस तू? सई, सई, थँक्यू सो मच. तू मला या घरात घेऊन आलीस. माझ्या गरजेच्या वेळी तू मला हेल्प केलीस. माझ्यामुळे तुझ्यात आणि देवांशमध्ये प्रॉब्लेम्स होतात. माझ्यामुळे तुला फक्त मनस्तापच सहन करावा लागलाय ना. माझ्यामुळे यापुढे तुला आयुष्यात प्रॉब्लेम्स नाही होणार. मला तुझं लाईफ आणखी स्पॉइल नाही करायचं. म्हणून मी डिसिजन असा घेतलाय की मीच हे घर सोडून जाते. काय बोलतेस तू? साई प्लीज, यावेळी तू मला अडवू नको. तू प्रत्येक वेळी माझी हेल्प केलीस, पण माझ्यामुळे तुला दरवेळी मनस्ताप सहन करावा लागला. मागे जे काही झालंय ते मी नाही चेंज करू शकत, पण यापुढे माझ्यामुळे तुमची मॅरिड लाईफ स्पॉइल होईल असं नकोय मला. तू आणि देवांश दोघंही हॅप्पी राहावेत असंच वाटतं ग मला. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मी तुमच्या लाईफ मधून निघून जाईल. सई, काळजी घ्या स्वतःची. मी येते. अंजली, तुला हे घर सोडून जायचंय ना? मग जा. हो, जाऊ शकतेस तू, पण तुझं लग्न झाल्यावरच. तोपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. तू या घरातून जाशील तो दिवस तुझ्या लग्नाचा असेल. देवा, देवा, देवा ऐक. देवा, मी तुझ्या सुनेला तुझं माझं कोणाचं काहीच पडलं नाही जानू. बघतेस ना, आपल्या फिलिंगची थोडी तरी कदर आहे का त्यांना. पण त्यांनी दिलेल्या शब्दासाठी आपल्या सगळ्यांना आपलं मन मारावं लागतंय, त्याचं सुद्धा काहीच वाटत नाही त्यांना. असो, ऐक बाळा, सई, एवढं ऐक,
मी समजवते त्यांना. आलेच. देवांश, तुम्हाला माझ्यासाठी मुलगा शोधण्याचे कष्ट घेण्याची गरजच नाहीये, कारण मी माझ्यासाठीचा मुलगा ऑलरेडी सिलेक्ट केलाय. आता फक्त लग्न ठरण्याची तारीख बाकी आहे. तुमच्यासाठी कॉफी आणली आहे, प्लीज प्या. काही शोधताय का? हे शोधताय? मोबाईल हवाय? इकडे मी देते. सर, प्लीज चिडू नका ना. हे बघा, लग्नासारख्या गोष्टीमध्ये ना आपण कधी कोणाला फोर्स नाही करू शकत आणि करूही नाही कधी. असं म्हणतात की लग्नाची गाठ ही स्वर्गातून बांधली जाते आणि अंजलीचं लग्न वेळ आली की योग्य मुलाशी होईलच ना. आणि हीच योग्य वेळ निघून जाईल याची जास्त भीती वाटते मला. तुमच्यासाठी कॉफी ठेवली. माझं ऐकून तरी घ्या. सर थांबा ना. सर चालू, चल मी निघते ऑफिसला जायला. बाय. नाश्ता तरी करून जा. जानू, भूक नाही आज. चल येतो. अरे अन्नावर असा राग काढू नये बाळा. जानू, अगं रागवलं नाहीये मी ठीक आहे. आणि तसंही मी जर रागवलोय तर कोणाला काय फरक पडतो? मला फरक पडतो? थांब, मी तुझ्यासाठी नाश्ता आणते. नको आई, ऐक ना, सिरियसली भूक नाहीये. ओके ओके, चल. देवांश, आज तुझ्या बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. लंच टाइम शिवाय वेळच मिळणार नाही तुला. ओके ठीक आहे, फाईन. एक काम कर, लंच ब्रेकला माझ्याकरता टिफिन घेऊन ये. ओके? पण फक्त तुझ्याच हातचा. दुसऱ्या कोणाच्या हातचं जेवण जेवणार नाही. ओके प्लीज. माझ्या हातचा? या. ओके चला, सी यू, बाय. हसायला काय झालं वहिनी? तुला काय वाटतं, मी देवांसाठी टिफिन करू शकत नाही? मला कुकिंग करता येत नाही का? आज तू बघशीलच. ही आई स्वतःच्या हाताने तिच्या मुलासाठी टिफिन घेऊन जाईल. ताई, काय करू? भाजी बटाटा आणि कांदा.
आता कांदा रेसिपीज बघते मी. बटाट्याची भाजी. रडू येतंय मला. तू का आलीयस इथे? तुमची मदत करायलाच आहे. काही करत नाही, मी करेन सगळं. मॅडम, कांद्याचं साल काढावं लागतं. कांद्याचं साल काढायचं नसतं, त्याच्यात विटामिन्स असतात. एवढी साधी अक्कल नाहीये तुला. पण तुम्ही भाजी बनवताय ना, त्यामुळे मी सांगितलं. जास्त बोलू नकोस, मला सगळं कळतं. खालून रेग्युलेटर ऑन करावं लागेल. कसं करतात? मला तुझी मदत नकोय खरं तर, पण आता आधीच दाखव. मी देऊ ऑन करू? नाही, मी करेन. ते बटन ऑन करा ना परत. माहितीये मला. सो इझी. मॅडम, एवढं तेल नाही वापरत भाजीसाठी. तू मला शिकवायला जाऊ नकोस, कळलं? नाही, आधी कांदा टाकायचा. आणि तेल पण अजून पूर्णपणे गरम नाही झालेलं. मला सगळं माहितीये. मसाल्याचा डबा तिकडे. माहितीये मला, तू सांगायची गरज नाही. एवढी हळद नाही टाकत भाजीमध्ये. त्याशिवाय पिवळा रंग कसा येणार? गप्पा बस. लाल तिखट अर्धा टीस्पून. मला शिकवू नकोस. देवांशला माझ्या हातची चव आवडते. सरांना एवढी तिखट भाजी नाही आवडत.